ऐसी अशी शरण जावे शक्ती जीवे न वंचित। विश्वपर्ण केला खरा धनुर्धरा रक्षिले। ऐसी अशी शरण जावे शक्ती जीवे न वंचित। तुका म्हणे साक्ष हाती तुका म्हणे साक्ष हाती तुम्या चित्ती धरिला। ऐशी अशी शरण जावे शक्ती जीवे न वंचित। पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करू प्रथम श्री ज्ञानेश्वर भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरः सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्तला। जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांची आदिकरण ते चोंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु वाचरा पूर्ण कीर्ती। शरण शरण एक नाथा बाई माता देवीला माता देवीला माता देवीला लोकाभिरामं प्रणरंगधीरं राजीवनेत्रं भगवैगणं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतं मातात्मजवानयूतमुक्तं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। गंगावशुद्धं निजपादस्पर्शं सर्वैकतं चुम्बित पुण्यस्थानं सराले सीतम तम समाधिस्थ मूर्तिम नमामि गंगा गिरियोगिराजम। तपोध्यान वैराग्य भक्ति स्वरूपम सदा अलंकृतम साधु संन्यास योगम। मुखयज्ञ वेदांत शास्त्रार्थ निधिम नमो नारायण गिरी प्रब्रह्म स्वरूपम। श्री संतांचे माता चरणावरी साष्टांगी करी दंडवत। विठ्ठल विठ्ठल साधाव्या भक्ति काज नहीं राज धरीत। ऐशिया की शरण जावे शक्ती जीवे न वंचित। प्रस्तुत प्राप्त स्थली प्राप्त प्रसंगी आणि भगवंताच्या सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनी महाराष्ट्रभूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे विश्वविख्यात देवमान्य संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज। तुम्ही तिघापैकी कोणी कोणी विठ्ठल विठ्ठल देवमान्य संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा उत्कृष्ट प्रकारचा चार चरणांचा सर्वांच्या परिचयाचा गुण असा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे। अभंगाचा प्रतिपाद्य विषय वैराग्यमूर्ती जगद्गुरु तुकाराम महाराज तुम्हाला शरण जायला सांगतात, पण शरण कोणाला जावं याचं प्रतिपादन तुकाराम महाराज या अभंगात करतात। विठ्ठला
करायचा अभंग आहे. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी काही परिहार द्यायचा तो असा सर्वांना माहीत आहे. भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने श्री दत्त जयंती महोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने परमपूजनीय वंदनीय हरिभक्तपरायण प्रल्हादजी महाराज महालकर यांच्या मार्गदर्शनाने परमपूजनीय हरिभक्तपरायण दत्तू महाराज बारामतीकर श्री हरिभक्तपरायण आप्पा महाराज गिवरई तांडा यांच्या आशीर्वादाने सुंदर असा हा अखंड हरिनाम सप्ताह गुरुचरित्र पारायण सोहळा भव्य आणि दिव्य अशा या मंगलमय वातावरणामध्ये संपन्न होत आहे. नामयज्ञाचा आजचा प्रथम अशा क्रमांकाचा दिवस आहे आणि या पहिल्या दिवसाची कीर्तन पुष्प सेवा श्री गुरूंच्या कृपेने तुमच्या सर्वांच्या प्रेमाने माझ्याकडे आली आहे. यथामती येता का तुम्ही आम्ही सर्वजण मिळून करू ताजवर या देवाचं भजन. विठ्ठल या कार्यक्रमासाठी भोसले पाटील परिवाराच्या पारमार्थिक प्रेमास्तव ही सगळी वारकरी संप्रदायाची दिग्गज मंडळी 8 दिवसासाठी आपल्या या भोसले वस्ती दत्त मंदिर संस्थान या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामध्ये परम आदरणीय ज्यांच्या अमृतुल्य वाणीतून आपण रामकथा ऐकता अशी हरिभक्तपरायण पूजनीय विठ्ठल वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक हरिभक्तपरायण रामायणाचार्य प्रल्हादजी महाराज महालकर हे स्वतः या ठिकाणी उपस्थित आहे. परम आदरणीय ज्यांच्या सुरेल कंठामधून आपण चाल शिरवण केली संगीत विशारद हरिभक्तपरायण अशोकजी महाराज दिवटे केनगाव, संगीत विशारद हरिभक्तपरायण काशीनाथ महाराज पाचपुल्ले आंबोड, संगीत विशारद हरिभक्तपरायण बळीराम महाराज केजवट, परम आदरणीय मृदंगाचार्य मृदंग विशारद हरिभक्तपरायण आदिनाथ महाराज ढोले, दुसरे मृदंग विशारद हरिभक्तपरायण प्रसाद महाराज भोसले आणि परम आदरणीय हार्मोनियम वादक लक्ष्मण महाराज बारवकर, सर्व प्रभुप्रिय सज्जन माता भगिनी, विठ्ठल वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व प्रल्हाद महाराजांचे विद्यार्थी, चोपदार महाराज, गावचं सर्व भजनी मंडळ, सर्व प्रभुप्रिय सज्जन माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करतो. तुमचं सगळ्यांचं दर्शन घेतो. मस्तकी पायावरी चरणी वंदन करतो. आपल्या या सप्ताह गेल्या 34 वर्षापासून अव्याहतपणे या भोसले वस्तीवर चालू आहे. ज्यांच्या सप्ताहाला प्रेरणा एक आशीर्वाद आहे असे कैलासवासी कचूर पाटील भोसले यांची प्रेरणा आणि आता सध्या असणारे त्यांचे बंधू संत सेवक आदरणीय हरिभक्तपरायण सूर्यभान पाटील भोसले नाना आणि सर्व असणारी व्यवस्थापक मंडळी श्री विलास पाटील भोसले, कैलास पाटील भोसले, बद्रीनाथ पाटील भोसले, सोमनाथ पाटील भोसले, सहव्यवस्थापक दिलीपरावजी मुळे, सुनील अप्पा, भाऊसाहेब कर्डिले, काकासाहेब मुळे, नारायण जबिले, साईनाथ मुत्रे, विकास अप्पा, विकास पाटील गुंड, विजय पवार, स्वागत उत्सुक ऋषिकेश पाटील भोसले, अभिषेक पाटील भोसले, समस्त भजनी मंडळ घेऊन आहे. सर्वांच्या चरणी वंदन आहे.
सुंदर असा हा अखंड हरिनाम सप्ताह गुरुचरित्र पारायण सोहळा आजचा पहिला दिवस आहे आणि या पहिल्या दिवसासाठी पंचम वेदाचे करते देहू निवासी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा गोड असा अभंग या ठिकाणी निवडलेला आहे। सज्जनावर तुकाराम महाराजांनी तुमच्या आमच्याकडे पाहिलं, या जगाचं निरीक्षण केलं, या जगाचं संशोधन केलं, या जगाकडे तुकाराम महाराजांनी लक्ष दिलं आणि तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं हे जग शरण जायचं विसरून गेलं। शरण आणि जीवन शरणागतीने कृतार्थ होत असतं। शरणागती ही जीवनाची मुख्य अशा प्रकारची सुखाची दिशा आहे। विठ्ठल म्हणून तुकाराम महाराज या अभंगातून शरण जायला सांगतात, कारण शरण जाणाराचं कल्याण होतं, शरण जाणाराचा उद्धार होतो, शरण जाणाराच्या हातात देव येतो, शरण जाणाराचं असणारं कल्याण होतं। आणि म्हणून शरण कोणी जावं, शरण कोणाला जावं, शरण कसं जावं आणि शरण कशासाठी जावं। विठ्ठल शरण जाऊ शकत नाही त्याचं जीवनाचं कल्याण होऊ शकत नाही। जो शरण जाऊ शकत नाही त्याच्या हातात देव येऊ शकत नाही आणि ज्याच्या हातात देव येऊ शकत नाही त्याचा कधीच उद्धार होऊ शकत नाही। विठ्ठल मोठा प्रश्न, शरण कोणी जावं। कोणी शरण गेला तरी त्याचा उद्धार होतो, कोणी शरण गेला तरी तो सुखी होतो, कोणी शरण गेला तरी त्याचं कल्याण होतं। परंतु पहिला प्रश्न आहे, शरण जावं कोणी। जो शरण जातो त्याचा उद्धार होतो निश्चित आहे, त्याचं कल्याण होतं निश्चित आहे, तो सुखी होतो ते निश्चित आहे, याला शंका नाही आहे। पण शरण जायचं कोणी? अंदाजे 12 श्वेदे ज्योतिबीचे 4 खाणी आहे। 4 खाणीमधून 184 वर्षी ब्रह्मांड अशा प्रकारचं जन्माला आलं। पण या ब्रह्मांडामधून शरण कोणी जायचं हा मोठा जटिल प्रश्न आहे। तर या जगाचे, या सृष्टीचे संतांनी 4 भाग अशा प्रकारचे केले। कोण शरण जाऊ शकतो याचा विचार केला तर पहिला वर्ग या जगात असा आहे, माई बापा हो, शरण जो बी कोणी जाईल त्याचं कल्याण होतं याची शंका नाहीये। पण शरण कोणी जावं? पहिला वर्ग या जगात जड आहे, निर्जीव आहे, अचेतन आहे। पहिला वर्ग या सृष्टीमध्ये जड आहे, निर्जीव आहे, अचेतन आहे, ज्याला चालता येत नाही, ज्याला बोलता येत नाही, असा पहिला वर्ग। तो शरण जाऊ शकत नाही म्हणून त्याचा उद्धार होऊ शकत नाही। पहिला वर्ग निर्जीव, अचेतन, जड। याच्यात कोण आलं? दगड, वीट, माती, लोखंड, लाकूड हे जड आहे, निर्जीव आहे, अचेतन आहे, यांना चालता येत नाही, यांना बोलता येत नाही, ते शरण जाऊ शकत नाही। असं कधी झालं की नक्षत्रवादी वाडीचा एखाद्या दगडाने विचार केला तर तो नक्षत्रवादी दगड म्हणला भोसले उचलून साप्ताहिक कीर्तनाला आला, असं होईल? असं होऊ शकत नाही। दगड आपली जागा स्वतःच्या मनानं सोडित नाही। हा लईच लोटीत लाटीत आणलं तर येतो दगड, उचलून आणलं कोणी तर ठीक आहे, पण त्याच्या मनानं दगड नाही येत, वीट येत नाही, माती येत नाही, लोखंड येत नाही, असं कधीच होत नाही। म्हणून पहिला वर्ग निर्जीव आहे, अचेतन आहे, जड आहे, चालता येत नाही, बोलता येत नाही। म्हणून दगड, वीट, माती, लोखंड हे निर्जीव आहे, यांना चालता येत नाही, बोलता येत नाही, म्हणून हे शरण जाऊ शकत नाही। आणि शरण जाऊ शकत नाही म्हणून दगडा धोंड्याचा उद्धार होऊ शकत नाही। दुसरा वर्ग माय बापा या जगात असा आहे, पहिला वर्ग मी निर्जीव सांगितला तुम्हाला।
दुसरा वर्ग या जगात शरण कोणी जायचा हा विचार करू लागलो आपण एका वर्गाचा. पहिला वर्ग शरण जाऊ शकत नाही, दगडबाती लोखंडवीट निर्जीव आहे. दुसरा वर्ग या जगात माई बापावर सजीव आहे, सजीव आहे पण त्याला चालता येत नाही, बोलता येत नाही, आपली जागा सोडता येत नाही, म्हणून तोही शरण जाऊ शकत नाही. दुसरा वर्ग सजीव आहे, पहिला निर्जीव आहे त्याचं सोडून द्या. दुसरा वर्ग सजीव आहे पण त्याला चालता येत नाही, बोलता येत नाही, आपली जागा सोडू शकत नाही, म्हणून तो शरण जाऊ शकत नाही. कोणता? दुसरा वर्ग सजीव आहे पण त्याला चालता येत नाही, बोलता येत नाही, जागा सोडता येत नाही. आंबा, लिंब, चिंच, वड, जांभूळ, येड्या बाबळी, शहाण्या बाबळी सगळ्या आल्या. हे जगातले जेवढे झाड आहेत हे सजीव आहे पण यांना चालता येत नाही, बोलता येत नाही, जागा सोडता येत नाही, म्हणून हे शरण जाऊ शकत नाही, त्यांचा उद्धार होऊ शकत नाही. या जगातला तिसरा वर्ग आहे माय बापा, तो सजीव आहे, त्याला चालता येतं पण व्यवस्थित बोलता येत नाही. पहिला वर्ग निर्जीव सांगितलं, त्याला चालता येत नाही, बोलता येत नाही. दुसरा वर्ग सजीव आहे पण त्याला चालता येत नाही, बोलता येत नाही, झाडाचा, वृक्षाचा, वेलीचा. तिसरा वर्ग सजीव आहे पण याला चालता येतं पण व्यवस्थित बोलता येतं, बोलता येतं पण चांगलं बोलता येत नाही. काही सजीव असतात चालता येतं, बोलता येतं पण चांगलं बोलत नाही जीवासून. कोण झाले याच्यात? कुत्र, मांजर, डुक्कर, गाढव, घोडा, म्हैस, ह्याला सगळे आले. पशु काय पाप पुण्य जाणती. माय बापाव या जगात पशु प्राण्याची कमी नाही पण पशु प्राण्याच्या जीवनात सुखाची हवी नाही. का? पशु प्राण्याला आत्मज्ञान कळते, तत्वज्ञान कळते, गीता कळते, भागवत कळते, संत कळते, ग्रंथ कळते, कीर्तन कळते, माय कळते, बाप कळत नाही. आणि ज्याला काहीच कळत नाही तो किती वेळा जन्माला आला मेला तरी त्याला सुख मिळत नाही. पशु काही पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती, काही कुपजतात मरती, अंध पांगळ होती वैरी मुखे. हा तिसरा वर्ग आहे, सजीव आहे, यांना चालता येतं हो पण व्यवस्थित बोलता येत नाही. आणि मग मायबाप हो या जगाच्या पाठीवर चौथा एक वर्ग असा जन्माला आला, हा सजीव आहे, याला चालता येतं आणि याला बोलता येतं आणि याला बुद्धी सुद्धा आहे, त्याचं नाव आहे माणूस. गुण प्रमाण दिलं किसबट महाराज जसा अंकित हिरा बसवावा. चौथा वर्ग अशा प्रकारचा आहे, हा सजीव आहे, चालता येतं, बोलता येतं, सगळं कळतं याला, त्याचं नाव आहे माणूस. आणि म्हणून तुकोबाराय सांगतात याची ही घडी देवाचे भजन अनेक हे ज्ञान नाही कुठे. आपला प्रश्न सुटला, शरण कोणी जायचं तर दगड माती लोखंड जाऊ शकत नाही, झाडा वृक्ष वेली जाऊ शकत नाही, कुत्रे मांजरे जाऊ शकत नाही. मग शरण जायचं कोणी तर जो माणसाच्या जन्माला आला तो देवाला शरण गेला पाहिजे. नवे नवे देवाला शरण जातो त्यालाच माणूस म्हणतात. माणसाची व्याख्या ती आहे. माणूस कोणाला म्हणावं? माणसासारखा दिसतो तो माणूसच असतो असं बिलकुल नाही बरं का. हे मी म्हणतो असं नाही दादा. नागबाबांना विचारा, भक्ती विना पशु कशा. Thank you.
करतो असणार माणूस म्हणजे परमार्थ नव्हे, परमार्थ करतो तोच माणूस आहे आणि माणसासारखा दिसतो पण भजन भक्ती करीत नसतो. नाथ महाराज म्हणतात तो मूर्तिमंत पशु असतो. भक्ती विना पशु कशाशी वाढला, सटवीने नेला तर सोन्याचा तो हातात मेला काहीसा नाही. काही जगून उपयोग आहे. माणसाच्या जन्माला भजन करत नाही, भक्ती करत नाही, नामस्मरण करत नाही, दान धर्म करत नाही, पुढं अन्नदान करत नाही, हा होताच का मरत नाही आहे. कारण असणारा जो माणूस तो आहे जो भजन भक्ती संत ग्रंथाच्या विचाराने जगतो. कारण म्हणून आपला पहिला मुद्दा सुटला, शरण कोणी जायचं, तो जो माणसाच्या जन्माला आला तो शरण गेला पाहिजे, हा मुद्दा आहे. त्याचं उत्तर आहे. मग विचार केला माणसानेच का शरण जावं बाबा, का शरण जावं माणसाने, प्रश्नच आहे का शरण जावं. तुकाराम महाराज म्हणतात देवाने त्याला शरीर दिलं, देवे दिला देह वजना गोमटा तुया दाला फाटा बाजिकेचा म्हणे शरीर दिलं. एक माणूस म्हणलं काय आम्हालाच दिलं का, कुत्र्याला नाही दिलं का, मांजराला नाही दिलं का, डुकराला नाही दिलं का. अरे म्हटले तुला दिसतं शरीर नाही दिला, मग दिलं इंद्रिय हात पायाचा. सुंदर प्रकारचे गोमटे इंद्रिय दिले इंद्रिय हात पाय कान, हात दिले, पाय दिले, कान दिले. महाराज किती बारीक विचार केला देणारानं की 2019-20 ला कोरोना येणार आहे. सांगा बरं, जर कान दिले नसते तर आपण मुसके कुठे हात केले असते. किती बारीक विचार आहे हो. नाक बरोबर इथं दिलं, तोंड इथं दिलं. समजा हेच तोंड जर इथं दिलं असतं तर कसं जमलं असतं का. डोळे बरोबर इथं समोर दिले. किती निवेदन आहे या शरीराची. आणि म्हणून दादा पहिला मुद्दा आपला सुटला, शरण कुणी जायचं, तर जो माणसाच्या जन्माला आला तो शरण गेला पाहिजे. शरण जाणारा तो उद्धार होतो. परंतु हे 3 वर्ग जाऊ शकत नाही. हा 4था वर्ग माणसाचा आहे, हा शरण गेला पाहिजे. मग दुसरा मुद्दा आहे, शरण माणूस जाईल पण जायचं कोणाला, कोणाला शरण जावं. सर्वभावे देवासी शरण कुणी जायचं, माणसाने जायचं, पण कोणाला जायचं. तर सर्व भावे देवाशी. कसं जायचं ते बी सांगितलं. सर्व भावे कोणाला शरण जायचं, तर देवाला जायचं. मग देवालाच का शरण जायचं, तर तुकोबाराय म्हणतात देवालाच शरण जा असं आम्ही म्हणत नाही. परंतु एक मुद्दा तुम्हाला सांगतो. तुकोबाराय म्हणतात ज्याला या जगामध्ये भक्ताचं काम करायला लाज वाटणार नाही अशाला शरण जा. अभंगाच्या प्रथम
जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात माणसाने शरण गेलं पाहिजे, पण कोणाला शरण जावं तर देवाला. देवाला काय जावं तर तुकोबाराय म्हणतात साधावया भक्ती काज. भक्ताचं काम करताना तुकोबाराय म्हणतात आम्ही म्हणत नाही तुम्ही देवाला शरण जा, पण शरण आशाला गेलं पाहिजे, म्हणजे कमीत कमी आपल्या कधीतरी काम आलं पाहिजे, काम आलं पाहिजे. आणि आपलं काम करताना भक्ताचं काम करताना ज्याला लाज वाटणार नाही, साधवया भक्ती काज. भक्ताचं काम करताना ज्याला किंचित मात्र लाज वाटत नाही, तुकोबाराय म्हणतात ऐशी अशी शरण जावे. साधवया भक्ती काज नाही लाज धरीत. जो आपल्या कामाला करायला ज्याला लाज वाटणार नाही, तुकोबाराय म्हणतात आशाला जा. लोक म्हणायला लागले तुकाराम महाराज आमचे सोयरे राहिले कितीतरी, कधी आमच्या कामी पडतात आडी अडचणीच्या काळामध्ये, त्यांनाही लाज वाटत नाही. महाराज तुमचे आमचे सोयरे राहिले जरी असतील ना, पण ते सगळेच कामं करतील असं मात्र नाहीये. फार खालचं काम जर सांगितलं ना, ते म्हणते तू काय समजतो आम्हाला, सोयरे झाले नाही कामी पडणार महाराज. तुम्ही आम्ही आहे सोयरे धायरे, एकमेकाचे आपण सोयरे धायरे आहे, पण खरे नाहीये गुरुजी. मग खरे काय चाले. आमचे सद्गुरू नारायणगिरी महाराज म्हणायचे तुम्ही आम्ही एकमेकाचे सोयरे आहे पण खरे नाही आहे. मग तुम नकटे हम नकटे सब नकटो का मेला, एक गया नाकवाला वो भी बन गए उनका चेला. कशाचं महाराज तुम्ही आम्ही एकमेकाची सोयरे पण खरे नाहीये, मग बरे आपले धोंडा करायचे होते खरे नाही. मग तुमचा आमचा खरा सोयरा कोण असत, दिनाचा सोयरा पांडुरंग. काय पंढरीचे दारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग. देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा, अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठूधरा. साधवया भक्ती काज नाही लाज धरीत. मला सांगतात बाबा ज्याला लाज वाटणार नाही. तुकाराम महाराज म्हणलं बा आता काय येऊन काय केलं त्या देवाने लाज वाटणार नाही. आमचे मित्र आहे कितीतरी, काही काम सांगितलं तरी काम करतात ते. आमचं काही काम सांगा मित्राला लाजत नाही. तुकोबाराय सांगतात मित्र लाजणार नाही, पार्टीला जायला लाजणार नाही, हॉटेलवर डीजे पुढे नाचायला लाजणार नाही, आपल्या लग्नात आणखी काही काम करतील, पण सगळेच काम मित्र करतील असं मात्र नाही आहे. मग सोयरे धायरे मित्र नाही नाही. मग तुकोबाराय म्हणतात देव असा एकमेव द्वितीय ब्रह्म, भगवान हा असा आहे देव काहीच काम करायला लागत नाही. मग तुकाराम महाराज लोक म्हणले तुकाराम महाराज लय देवाची टिमकी वाढवायला लागली, तुम्ही सांगा बरं त्या देवाने असं काय काम केलं की जे तुमच्या मनात आलं तुम्ही म्हणता तू भक्ताचं काम करायला लागत नाही. तुकोबाराय म्हणतात काय नाही केलं ते आम्हाला विचारा. द्वारकेची मूर्त एकनाथ, अरे द्वारकेत असणारा सोन्याच्या द्वारकेत राहणारा भगवान, परंतु या श्री क्षेत्र पैठणला आला. कावडीने पाणी जागरी छत्रपाणी वाजे, कावडीने पाणी जागरी छत्रपाणी वाजे. अनन्य भक्ती भावे निळा वंदी त्यांचे पाये, अनन्य भक्ती भावे निळा वंदी त्यांचे पाये. सोन्याची द्वारका नोकर साखर सोडून दिलं आणि देव नावाचं तत्व नाथबाबाच्या घरी पाणी भरायला आले. श्रीखंड्या चंदन उगाळून करी वस्त्र गंगा तिरी धुतशी. नाथबाबांनी स्नान करावं आणि एकनाथ महाराजांनी स्नान करावं आणि त्या भगवान परमात्माने श्रीखंडाच्या रूपाने कपडे वस्त्र गंगा तिरी धुत असे वस्त्र
आता एका ठिकाणी एक दिवस होतं, एक जण म्हणला धोत्र गंगा किशन म्हणलं धोत्र मग सदरा कोण धुत होतं एकनाथ महाराज. वस्त्र गंगा सगळे कपडे देवाने धुवावे महाराज. लोक म्हणायला लागले काय महाराज निळोबाराया काय कपडे धुणं म्हणजे विशेष आहे, काही पाणी भरणं म्हणजे विशेष आहे काय. हाऊ घरी पाणी भरीन याच्यात काय नवलंय. आमच्या उसाला माणसं 500 रुपये दिला तर उसाला घासाला पाणी भरते. कपडे धुणं तरी काय एबीसी ड्राय क्लिनर्स एबीसीच आहे का भोसले पण एबीसी ना याचं वाचतो आम्ही कधी मध्ये बाकी आता एबीसी ड्राय क्लिनर आहे इथं. कपडे नेलं तर धुवून वाळून हिस्टरी करून आणून द्यायचे. तुम्ही काय त्या देवाचं सांगायला लागले महाराज. तो कपडे धुतो आणि तो काय पाणी भरतो हे काही विशेष नाहीये. हे जगामध्ये करतात लोक. महाराज म्हणाले अरे त्या देवाने नुसते कपडे धुत नाही बसला रे, त्या देवाने नुसतं पाणी नाही भरलं रे. मग याच्या पुढे जाऊन महाराज सांगतात जो असणारा तो जो भगवान आहे त्या देवाने जो त्या देवाला शरण गेला, जो त्या देवाला शरण गेला देव त्याची कडी वाजायला आला. वैनी उघडा दार सांगतात अरे जो देवाला शरण गेला त्याला देवाकडे जावं लागत नाही दादा. जो देवाला शरण जातो देव त्याची कडी वाजायला येतो. चोखोबाची बहीण झाला शारंगधर वहिनी उघडा दार हक्का मारे. हा कडी वाजवली कडी. लोक म्हणले महाराज कडी वाजवणं काही कठीण आहे. या 20 तारखेच्या अगोदर मोठे मोठे लोक आमच्याकडे वाजित होते. रात्री वाजित होते का नाही गाड्या वाजित होते. उघडा उघडा घ्या. महाराज सांगतात अरे माझ्या परमात्म्याने फक्त कडी नाही वाजवली मग त्या चोखोबाराच्या पळत तिचं बाळंतपण केलं पण हा देव लाजला नाही. काय देव आहे महाराज. ऐका यश श्री आवरादार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य साई गुणवस्ती येतो म्हणून तो भगवंतो. एवढा ऐश्वर्य षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान. म्या बोलविले वेद बोले, म्या चालविल्या शरू चाले, हरविल्या प्राण व्हाले, जगाते काळी काही कुचमी. असा तो भगवान. वृक्षाचे पाणी हले ज्याची सत्ता, असा सत्ताधीश. पण एवढा मोठा तो भगवान. पण चोखोबाराच्या घरी आला हो आणि त्यांच्या पत्नीचं बाळंतपण करून गेला. बाळंतपण. लोक म्हणायला लागले काय महाराज आम्हाला वाटलं तुम्ही काही विशेष सांगणार आहे. बाळंतपण म्हणजे काय जाण विशेष आहे काय गोष्ट. काय बाळंतपण करायची लाज वाटते सारखं काय. म्हणलं काय अहो म्हणलं घाटीत गेलं तर फुकट बाळंतपण होतंय. फुकट. आता तरी घाटी जावं लागतंय. 30 वर्षापूर्वी म्हणजे आता मी प्रल्हाद महाराज 1 जानेवारी 90 माझ्या स्वतःच्या दवाखान्याचं उद्घाटन केलं आहे. मी 15 वर्ष डॉक्टरकी केली. याच्या पत्रिकेत लिहिलेलं आहे का नाना डॉक्टर लिहिलेलं आहे. डॉक्टर आहे मी. ते मी माणसाचा ढोराचा नाही. जार दावडो तो ढोराचा आहे माणसाचा डॉक्टर. 15 वर्ष डॉक्टरकी केली महाराज मी. हजारो बाळंतपण केले मी. माझी फार जोरात असणारी ओपीडी चालू होती. ती फार पेशंट होते माझ्याकडे. पण ह्या माळकऱ्याच्या गंगा बुक्कवायच्या नादी लागलो ते बंद झालं आणि मी इकडे आलो. विठाला म्हणून 25 वर्षापूर्वी दवाखान्यात जायची गरज नव्हती. बाळंतपणाला गावातली कोणीतरी बाई असायची. ती बाई आम्हाला सांगायची. आमचे हे असणारे आबा बसलेले चालक
त्यांच्या आजी होत्या. त्यांची आजी अगदी डॉक्टरला काय कळेल आजच्या एवढा अॅक्युरेट टाइम सांगायचे डिलिव्हरीचा. मी इंजेक्शन द्यायचं पेशंटला डिलिव्हरीचं, त्यांच्या आजी सांगायची. माय म्हणायचं, आमचं सगळं गाव माय म्हणायचं त्यांना. त्या माय म्हणायच्या द्या इंजेक्शन द्या, अर्ध्या घटक्यात बाळातीन होणार आहे. अर्ध्या घटक्यात बाळातीनच होत होती मला. आता दवाखान्यात नेल्याबरोबर डॉक्टर म्हणतो तुम्हाला बाळ पाहिजे का बाळंतीन, तर त्याला कापायचं राहतं आडवून. वाईट आहे महाराज, हे लोक सुख भोगू शकत नाही. वाईट पद्धतीने पैसे कमावणारे. विठ्ठला लोक म्हणायला लागले महाराज बाळंतपण का भरणं काय कठीण आहे का? अहो दाई बाळंतपण करते गावातली, सिस्टर बाळंतपण करते, डॉक्टर बाळंतपण करतो. काय कठीण आहे आणि काय लाज वाटते की त्याच्यामध्ये? तुकोबारा म्हणतात नाही रे, माझा भगवान एवढा कृपाळू आहे, एवढा दयाळू आहे, या देवाला भक्ताचं काम करायला लाजच वाटत नाही. विठ्ठला निळा म्हणे देव रावे यांच्या घरी दत्त चोपदारी करीत असे. सगळं जग या दत्ताचं भजन करत, पण हा दत्त सुद्धा नाथाच्या दारात वाड्याच्या दारात चोपदारी करतोय. लाजत नाही. अरे मी दत्त, हे सगळं जग माझ्याकडे येत आहे. दत्त ही ज्ञानाची देवता आहे. दत्त ही ज्ञानाची देवता आहे. भले तुम्ही आम्ही त्याचा उपयोग काही काही मागण्यासाठी करत असू, तो भाग वेगळा आहे. पहिले मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी, मुद्रा लावणी खेतरी प्राणयामी बैसला. पडून देव आहे, देव लाजत नाही. म्हटले महाराज काही विशेष सांगत नाही तुम्ही आम्हाला. बाळंतपण करणं, कपडे धुणं, गण लावणं, पाणी भरणं, चोपदारी करणं, विशेष गोष्टी नाही आहे. महाराज सांगतात काय सांगू तुम्हाला. एकदा कौरव पांडवांचं अशा प्रकारचं युद्ध सुरू आहे. कौरव पांडवांचं युद्ध सुरू असताना अनेक दिवस झाले युद्धाला. दृष्टांत आहे तिसऱ्या चरणामध्ये, पण मी अगोदरच देऊन मोकळो होतो कारण माझ्याकडे वेळ कमी आहे. विठ्ठला अगदी पहिल्या चरणात सगळं सांगून देणार आणि निघून जाणार. मला फार प्रवास करायचा आहे. असो विठ्ठला विठ्ठला महाभारताचं युद्ध चालू आहे. कौरवांचे सेनापती गंगापुत्र भीष्म आहेत. युद्ध सुरू बरेच दिवस झाले आणि कर्णाने दुर्योधनाला एक उर्मीचं इंजेक्शन दिलं. उर्मी म्हणजे मर्मबद्दल बोलला. मित्रा दुर्योधन म्हणला काय करणार? सांगितलं युद्ध सुरू होऊन किती दिवस झाले? म्हणले 5-6 दिवस झाले, 6-7 दिवस झाले. म्हणले आपले किती लोक मेले आपले कौरवाकडचे? म्हणले अर्ध सैन्य खलास झालं. म्हणले पांडवाकडे? म्हणले पांडवाला पोच सुद्धा पडली नाही. पोच. अरे म्हणले ज्याच्या हातात तू आपल्या युद्धाचं सूत्र दिलं त्याचा विचार केला का आपल्या गाडीत हिंडतो आणि प्रचार त्यांचा करतो? अशी ते भानगड नाही ना काही. राग आला त्या दुर्योधनाला. माझा मित्र बरोबर सांगतो, पळत पळत गेला. आवाज दिला पितामह. काय दुर्योधना, अहो युद्ध सुरू होऊन किती दिवस झाले? सांगितलं 7 दिवस झाले. आज किती लोक मेले आपल्या सैन्यातले? म्हणले बरेच मेले. पांडवाचं? म्हणले पांडवाचं काही अजून कोणी मेलं नाही, कानर नाही आलं अजून, कोणीच नाही मेलं. म्हटले म्हणले युद्ध आमच्या बाजूला करता विजय त्यांचा इच्छिता का काय? तुमच्या मनात काहीतरी काळबीर आहे आणि काळबीर ऐकण्याची सवय भीष्माचार्याला नव्हती. विठ्ठला विठ्ठला
बसताना गंगापुत्र भीष्म आज प्रतिज्ञा करतो तुझ्या दिवस असतापर्यंत निष्पांडव पृथ्वी करील किंवा त्या देवाला शस्त्र हातात धरायला लागेल. प्रतिज्ञा केली महाराज युद्धभूमीवर. पितामह भीष्माचार्याची प्रतिज्ञा आहे ती. बरोबर 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 बातमी पसरली कौरव सैन्यामध्ये. भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली. पांडव सैन्यातही प्रतिज्ञा. बातमी पसरली महाराज. आणि लगेच गुलालाच्या जेसीबी गुलाल उधळायला लागले. कुठं कुठं कौरव सैन्यामध्ये. आणि अजून आघाडी माग होऊ शकते. सगळ्यांनाच गुलालाचे ट्रका भरून ठेवल्या. लागले गुलाल उधळायला ते कौरव. फटाके वाजायला लागले, नाचायला लागले. बस कारण त्यांना माहित होतं भगवान परमात्म्याची प्रतिज्ञा होती गोष्टी युक्तीच्या सांगेन चार. शस्त्र न धरी करी गोष्टी युक्तीच्या सांगेन चार. हातात शस्त्र धरणार नाही. लागल्यास चार गोष्टी युक्तीच्या सांगेन बा, पण हातात शस्त्र धरणार नाही ही भगवान परमात्म्याने केलेली प्रतिज्ञा होती. ही कौरवाला माहित होती. देवाने प्रतिज्ञा केली हातात शस्त्र धरणार नाही म्हणजे देव हातात शस्त्र धरणार नाही. आणि भीष्माचार्याची प्रतिज्ञा आहे एक तर या पृथ्वीवर पांडव शिल्लक ठेवणार नाही तर देवाला शस्त्र हातात धरायला लाविल. आणि देवानं तर प्रतिज्ञा केली मी हातात शस्त्र धरणार नाही याचा अर्थ पांडव 100% मरणार. विठाला 100% काम झालं म्हणजे आपले. हे गुलाल उधळायला लागले, नाचायला लागले. अगदी शस्त्र सुद्धा ठेवून दिले. युद्ध संपायच्या आधी शस्त्र ठेवून दिले. ते म्हणले एकटाच भीष्म काम करणार आहे आपलं काही गरज. काही लोक महाराज विठोबा रुक्मिणी व्हायच्या आधी टाळं ठेवून द्या आपले काय. अरे युद्ध अर्ध बाकी येतात. ठेवून दिले शस्त्र. वाच मेले पांडव. एकमेकाला गप्पा मारायला लागले, टाळ्या वाजायला लागले, उड्या मारायला लागले, गुलाल उधळायला लागले. आता पांडव जगत नाही. पांडव अशा प्रकारची प्रतिज्ञा उद्याची होती. पांडव अशा प्रकारचे आपल्या असणाऱ्या रावटीमध्ये आलेले आहेत. द्रौपदीला सांगितलं आम्ही फार थकलेलो आहेत, भुका फार लागलेले आहेत, युद्ध केलेले आहेत, जेवण कर काहीतरी भलं बुरं. ती प्रतिज्ञा द्रौपदीनं सुद्धा ऐकली होती. द्रौपदीचे हात स्वयंपाक करायला झळझळत नव्हते बाबा. पण त्या द्रौपदीला माहित होतं माझ्या पतीला आज शेवटचा दिवस आहे माझ्या हातचे 2 घास खाण्याचा. कारण माझे पती उद्या जिवंत येणार नाही आहे. हात करत होते स्वयंपाक करायला परंतु द्रौपदीने स्वयंपाक केला. पांडवांना ताटे वाढले. पांडवांनी पोट भरून यथाच भोजन केलं. पोटभर जेवले पांडव. अंथरुण टाकले. पांडव झोपले. द्रौपदीला अन्नाचा कण खाल्ला नाही कारण तिला माहित होत ते कुंकू फक्त आज रात्रभरात माझ्या कपाळाला. विठाला बाकी पांडव झोपलेले आहेत. द्रौपदी एका कोपऱ्यामध्ये बसलेले आहेत आणि सारखं न्याळून पाहतीत आपल्या 5 पतीला. बस नारायणा शेवटची रात्र आहे. पाहू दे माझ्या पतीला. माझा डोळे भरून पाहू दे. उद्या नाही मिळणार माझे पती मला पाहायला कारण विश्वाची प्रतिज्ञा. गाळ 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 डोळ्याला धारा लागलाय. द्रौपदी रडते पण आवाज काढता येत नाही. द्रौपदीला जर मी जोरात रडले तर माझ्या पतीची सुखाची झोप मोडेल कारण माझ्या पतीची शेवटची रात्र आहे झोपेची. उद्या नाही झोप. उद्या झोप नाहीये. फुसके मारू रडू लागली पण कंठातून आवाज निघू देत नव्हती. पतीची झोप मोडेल म्हणून सारखी पतीला पाहावं निहाळावं रडत बसलेले आहेत. रात्रीचे 2 वाजले.
सृष्टीचा मालक चालक पालक ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याने विचार केला. भीष्माने प्रतिज्ञा केली आहे, माझे भक्त पांडव हे झोपले नसतील, हे चिंताक्रांत असतील, म्हणून भक्तांना भेटून यावं. कारण या सुखा कारणे देव विडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. भक्ताशिवाय त्याला करमत नाही. दादा रात्री 2 वाजता तो परमात्मा पांडवाकडे आला आणि पाहिलं तर 1 किलोमीटर भीमाचा आवाज येत होता, घोरण्याचा. घोरत होता भीम. परमात्म्याने पाहिलं, त्याला उद्या मारायचं, तो आज घोरतो कसा? कशी झोप लागली असेल या पांडवांना, का दुसराच काही आवाज होतो की काय मला? म्हणून परमात्मा हळूहळू पावलं टाकीत आले. पाहिलं तर पांडव झोपलेले आहेत शांत, आणि एका कोपऱ्यात मिनमिनत्या अशा प्रकारची चिमणी लावली, आणि त्या चिमणीच्या उजाडामध्ये द्रौपदी डोळ्याच्या धारा पुसते पदराना पांडवाला पाहते. परमात्मा मध्ये आला, द्रौपदी द्रौपदी काय झालं तुला राहायला? बोट तोंडावर बोट ठेवलं, बोलू नको जोरात, झोप मोडेल, माझ्या पती प्राणनाथाची झोप मोडेल. देवा बोलू नको. अगं पण रडते का तू? नारायणा तुम्हाला माहित नाही का हो मी का रडते? रथोर तुम्हीच होता ना अर्जुनाच्या, तुम्हीच सारखे आहेत ना. दोजे स्तंभावरी वानरू मूर्तिमंत शंकरू सारथी शारंग धरू अर्जुनशी. देखा नवलत या प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे सारथे पार्थाचे करीतसे. नारायणा तुम्ही साक्षीदार आहात ना त्या युद्धभूमीवरचे. मला काय विचारता पुन्हा मी का रडते? काय सांगू तुम्हाला? तुम्हाला माहित नाही का काय प्रतिज्ञा केली म्हणून? भीष्मा पितामहाने काय प्रतिज्ञा केली माहित नाही का? नारायणा बघू द्या मला डोळ्याने माझ्या पतीला रात्रभर. सांगितलं द्रौपदी काही रडायचं कारण नाही, रडायचं कारण नाही. कृष्ण देवा दुसऱ्या वेळे आता मी बहीण झाली, तू भाऊ झाला ना देवा, पुढच्या वेळी मी भाऊ होईल आणि तू बहीण होय. आणि ज्यावेळी तुझ्या पतीच्या मृत्यूची बातमी तुला कळत तेव्हा कळत मी का रडते. याचा पतिव्रता होऊन बघ काय पतीचा विरहाचं दुःख असतं ते. बोलायला काय लागतं देवा? परमात्म्याने द्रौपदीला हळूच धरलं, राहुटीच्या बाहेर नेलं आणि सांगितलं द्रौपदी रडू नको. त्यांना कोणी मारू शकत नाही, ते मरू शकत नाही, ते तुझे पती आहे, मरू शकत नाही. देवा तू देव जरी असला तरी आज मला तुझं पटत नाही. कारण पितामह भीष्माचार्याची प्रतिज्ञा आहे, जो बापासाठी अजन्म ब्रह्मचारी राहिला, अजन्म ब्रह्मचारी आणि लग्नच नाही केलं बापासाठी, असा पितामहाची प्रतिज्ञा आहे ती. म्हणून तू किती समजवलं मला तर माझी समज निघणं अशक्य आहे देवा. विठ्ठल झिम 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 पाऊस येत होता. रात्रीची प्रहर आहे, काळोख रात्र. परमात्म्याने द्रौपदीला आपल्या खांद्यावर घेतलं, आपल्या अंगावरचं कांबळ शेला तिच्या अंगावर टाकला, ती भिजू नये म्हणून तिला खांद्यावर घेतलं. आणि चालत चालत परमात्मा द्रौपदीला आपल्या खांद्यावर घेऊन भीष्माचार्याच्या राहुटीवर गेले. भीष्माचार्याला माहित होतं की उद्या मी निष्पांडवी पृथ्वी करणार आहे किंवा देवाला शस्त्र हाताला धरायला लावणार आहे. म्हणून तो भीष्माचार्य सारखा जप करीत होते, श्रीकृष्ण जय कृष्ण, श्रीकृष्ण जय कृष्ण, श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण जय कृष्ण, श्रीकृष्ण. सारखा जप चालू आहे, डोळे बंद आहे. परमात्म्याने सांगितलं द्रौपदी फक्त या राहुटीमध्ये जा या झोपडीमध्ये. आणि भीष्माचार्य ज्यांनी प्रतिज्ञा केली ना त्यांचं दर्शन घे आणि चुड्याचा आवाज कर तुझ्या. बस काम झालं. चतुरातो शिरोमणी गुण लावण्याची खाणी कुठ सकळ म्हणी धन्य तुची विठोबा. सोडून दिलं तिला. तिच्या चपला घेतल्या हातात.
बगलात धरल्या, कांबळ अंगण घेतली, थुई थुई पावसात थुडथुड करीत उभा राहिला. द्रौपदी मधी गेली आणि भीष्माचार्याच्या पायावर डोकं टेकवलं. मस्त काही पायावरी या वारकरी संतांच्या, श्री संतांचे माताच्या नावरी साष्टांगी करी दंडवत डोकं टेकवलं आणि चुड्याचा आवाज केला. खळखळ डोळ्याला पाणी आलं. द्रौपदीच्या डोळ्याच्या पाण्याने पाय ओले झाले भीष्माचार्याचे. बांगड्याचा चुड्याचा आवाज आला आणि भीष्माचार्याने आशीर्वाद दिला. सौभाग्य अष्टपुत्रवती भव. द्रौपदीने सांगितलं, पितामह. काय द्रौपदी? काय पितामह? आशीर्वाद या जन्माचा का पुढच्या जन्माचा? नाही म्हणले, उधार काही नसतं. संत उदार असतात, उदार लागतात. संत उदार उदार भरले अनंत भांडार. तुका म्हणे पोती देवे भरले नवे देते म्हणे याच जन्माचा. पण तू कोण? म्हणले द्रौपदी. एवढ्या भल्या रात्री पाऊस चालू असताना तू आली कशी? म्हणले आले. एकटी कशी आली? नाही मी एकटीने आली. म्हणजे मग कोणाबरोबर आली? माझ्या गाड्याबरोबर आले. म्हणले येऊ तर हसायला लागला. तू म्हणले काम केलं तर केलं, पुन्हा गडी म्हणते. म्हणजे मला माझ्या गाड्याबरोबर आले. म्हणले तुझं गडी कोण आहे? एवढ्या भल्या रात्री तुला पावसात घेऊन आला, तुझं गडी कोण आहे? मला पाहू दे एकदा. कारण तुझं गडी साधारण नसावा. भीष्माचार्य बाहेर आले आणि हा गडी अंगावर कांबळ घेऊन उभा होता. त्याला माहितीये न जाणू हा भीष्माचार्य एखादा शाप देईल, जणू काय होईल. म्हणून भीष्माचार्य बाहेर आले आणि अंगावरची परमात्म्याच्या कांबळ ओढली तर द्रौपदीच्या चपला बगलात धरून उभा होता. चपला खाडकन खाली पडल्या. खाली पडल्याबरोबर खळखळ डोळ्याला पाणी आलं. भीष्माचार्याच्या डोळ्याला धारा लागल्या. सांगितलं, द्रौपदी तुझ्या कपाळाचं कुंकू हा भीष्माचार्य नाही, असे 1000 भीष्माचार्य जन्माला आले तरी तुझ्या कपाळाचं कुंकू कोणी पुसू शकत नाही. म्हणले का? म्हणजे तुझ्या चपलाची ज्याला एवढी चिंता आहे, तुझ्या कुंकाची त्याला किती चिंता असेल? किती चिंता असेल त्या देवाला? तुझ्या चपला जोर बगला धरून जो उभा राहतो, तुझ्या चपलाची ज्याला एवढी चिंता आहे, अरे तुझ्या कुंकाची त्याला किती चिंता असेल? म्हणून एक नाही असे 1000 भीष्माचार्य जन्माला आले तरी तुझी कुंकू कोणी पुसू शकत नाही. कारण द्वारके असणारा ज्ञानदेव म्हणे, व्यासाच्या पुन्हा द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा पांडवा घरी, द्वारकेचा पांडवा घरी. ज्ञानदेव म्हणे राजाची आज्ञा, ज्ञानदेव म्हणे राजाची आज्ञा, ज्ञानदेव म्हणे राजाची आज्ञा, ज्ञानदेव म्हणे राजाची आज्ञा. द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा पांडवा घरी, द्वारकेचा पांडवा घरी. त्याच्या घरी देव आहे, त्याला काय कोणाचं भेव आहे? ओळखीला हरी जन्य तो संसारी, मोक्ष त्याच्या घरी सिद्धी सहित. ओळखीला हरी साठविला पोटी, होता त्यांची भेटी दुःख पैचे. दुःखच नाही बाबा. म्हणून या तुकाराम महाराज म्हणतात, साधव्या भक्तिकार. अरे त्यानं भक्ताच्या चपला बगला धरल्या. लई लाज वाटली त्या देवाला. लोक म्हणायला लागले, काय तुकाराम महाराज चपला बगला धरणं काय विशेष आहे काय? वा कीर्तनाला जाते तर लोक चपल चोरून देते. तर तुम्ही काय सांगायला लागले त्या देवाला? चपला बगला धरल्याने बघ काहीतरी सांगायला लागले. काय विशेष गोष्ट नाहीये. शेवटचं उदाहरण देतो तुम्हाला. महाराज, जरी चपला घ्यायला आपल्याला लाज वाटणार नाही, जरी आपल्याला कपडे धुवायला लाज वाटणार नाही, जरी आपल्याला चोपदार व्हायला लाज वाटणार नाही देवाच्या दारात. किती वर्ष वय बाबा? 89 वय. बघा 16 वर्षाच्या पोरग लाजवण बघा ना ते. 89 वर्ष वय आहे. आम्हाला जगायचं बी नाही आणि जगत नाही तेवढा. विठाला काय विषय नाही महाराज. काय लाज तुम्ही म्हणता देव ज्याला लाज वाटत नाही असं तसं. अरे म्हणजे ऐक, शेवटचा दृष्टांत देतो. तुमची लाजा तुम्ही संपला. एकदा भगवान परमात्माने अर्जुन काम्य कोणामध्ये फिरायला गेले.
काम्यकोणामध्ये फिरायला गेले असताना अर्जुनाला तहान लागली. अर्जुनाला लागला, देवा पुढं पाणी दिसतंय, हो पाणी म्हटले, ये जाऊन ये पिऊन ये. परमात्मा अशा प्रकारचे त्या ठिकाणी थांबले. अर्जुन गेला, पाहिलं तर अर्जुनाच्या मनामध्ये एक काम्य कोण होतं आणि म्हणून तिथं इच्छा निर्माण झाली अर्जुनाची. म्हणले काय करावं, आलो म्हणले, पण याच्या बरोबर आलो म्हणले, कृष्णाबरोबर. म्हणले काय, जुळून जुळून पाणी वाहत होतं, मुरात येथे मुरं नाचत होते, जिमजिम पाऊस येत होता, हरणा इकडून तिकडे उड्या मारत होत्या, फळं फुलाचे बहरले होते, सुगंध दरवळत होता. आणि अशा वेळी अर्जुनाला ध्यान आलं. तो म्हटलं इथं एकटंच आलो म्हणले या कृष्णासोबत, इथं जर आज सुभद्रा असती माझी बायको तर किती चांगलं झालं असतं. कधी कधी वेळ निघून जाते, मन पश्चाताप येतो माणसाला. कबा कीर्तनाला एकटंच आलो, दोघं आलो असतो तर बरं झालं असतं. काय करा म्हणले, एकटं आलो म्हणले, सुभद्रा असती तर किती मजा आली असती. ध्यान आलं त्याला, सुभद्रेचं ध्यान आलं. तो परमात्मा महाराज चिंतेल्या रोकडे मनोरथ किंवा मनोगत ओळखी मुंगियाची न सांगता तुम्हा कळो येते अंतर विश्वंभर परी फारची नलगी. काय नाही कळत त्या देवाला, सगळंच कळतं, सगळं कळतं त्याला देव म्हणतात. विठ्ठला त्या परमात्म्याने विचार केला, माझा भक्त एक अर्जुन आणि याला पत्नीची आठवण झाली. महाराज तो परमात्म्याने परमात्म्याचं रूप टाकून दिलं, सुंदर असं सुभद्रेचं रूप धारण केलं आणि अर्जुनाला अशा प्रकारचा भेटला. अर्जुनाला खूप आनंद झाला. अरे म्हटलं तुझं ध्यान काढलं, लगेच तू इथं आली म्हणले. हो, अर्जुनाला खूप खुश अशा प्रकारचा झाला. आणि तिला सांगितलं, ती म्हणली मी इथं भेटले तुम्हाला वनात येऊन, लगेच मग तुम्ही ध्यान काढल्याबरोबर आली की नाही. म्हणले सुभद्रे खरंच आली गेले, तुम्ही ध्यान काढल्याबरोबर आली. म्हणले मग मला काही आठवण पाहिजे की तुम्ही ध्यान करता आणि लगेच तुम्ही भेटायला आले की नाही. म्हणले आले. म्हणले मग मला भेट वस्तू काय देता आता. यानं पटकन याच्या बोटातली कांगठी काढली, तिच्या बोटात घालून दिली सुभद्रेच्या. रोज म्हणजे तेव्हापासून हे चाललं काय तर रुपये साखरपुड्यामध्ये अंगठ्या घालायचं, अंगठी देऊन टाकली. काय म्हटली, ही अंगठी तुला घेऊन टाक म्हटली. अशा प्रकारचं अर्जुन तिकडे गेलेला आहे. पुन्हा रथावर आरूढ झालेला आहे. परमात्मा निघालेला आहे. आणि मग निघाले. मग परमात्मा ते रथ थाकू लागले. रथ हाकता हाकता ते चाबूक होतं ना त्या दांडीला, असं हे ज्या बोटात अंगठी होती ना ती अंगठी असं करू लागली. असं समजायची ह्या म्हणायला लागलो, याच्या बोटात काल काय आली म्हटली, ही अंगठी याच्या बोटात आलीच कशी. देव मुद्दाम अशा प्रकारचं करायचं. देव चांगलं खेळीत राहतो महाराज. अशी चमकायची त्याचे डोळे अशा प्रकारचा. म्हणजे आपण तिला दिली, तिला कधी दिली, याला हा कधी गेला. ते म्हटले आपण तिकडे गेलो तेव्हाच हे नाटक झालं काय, कसं काय दिली काय. पुढचा दृष्टांत तुम्हाला माहित आहे, कारण इथलं सगळं चांगलंय. भोसले नाना, तुमच्या गोष्टीवर सगळं चांगलंय, पण एक गोष्ट मला इथली पटत नाही, आवडलीच नाही. किती वर्षाचं कीर्तनाला येतो, पण इथली काळ्या पटेल एक गोष्ट इथली आवडली नाही मला. रागीन तुम्हाला साडूला, तुम्हाला आमच्या साडूला कीर्तनात बोलले बा मिळते मला. हे भोसले वस्तीचं सगळं चांगलं आहे. काय सुंदर मंडप दिला. हे काय गंधर्वासारखे गायक आहे, चंद्रसूर्यासारखे वाजवणारे प्रभू तुम्ही, महेशाच्या मूर्ती, महादेवासारखे तुम्ही ऐकणारे माणसं आहेत महाराज. काय कमी इथं, सगळं चांगलं आहे. फक्त इथली घड्याळ चांगली नाही प्रल्हाद महाराज. कुठू वाजले 10:30 घड्या 10:30 वाजले. असा विषय सोडून देतो या ठिकाणी. शेवटी लक्षात आलंय यांची पहिली द्रष्टांत सगळ्या तुम्हाला माहित आहे. मला एवढंच सांगायचं, आज या जगामध्ये एका माणसाचा, एका मुलाचा बाप मेला, वारला, रडायला लागला. दादा आता माझे बाप गेलं, छत्र गेलं, माझे वडील गेले, काय करू. तोंड झोडायला लागला, रडायला लागला. त्यावेळी त्याच्या बापाचा मित्र आला. तेव्हा सांगितलं, अरे काय रडू नको रे बाळा. अरे
जातच असतं. कोण आईबाप पुढे जन्माला जायला आले का जात असतो, मरत असतो. काही नाही, मी तुला तुझा बाप माझा मित्र होता, मी तुला बापासारखं प्रेम देईन रे, तुला बापासारखं प्रेम देईन. त्याला समजून सांगितलं पोराला. एका माणसाचं भाऊ वारला, पोराचा भाऊ वारला, रडायला लागला. आता मी दादा कोणाला म्हणू, भाऊ कोण, मला भाऊ. त्याचा मित्र आला, म्हणले काही घाबरू नको रे, तुला भावासारखं प्रेम देईन मी, मलाच भाऊ समज म्हणले. तो म्हातारा आला, तो म्हणला मी तुला बापाचं प्रेम देईन. मित्र आला, तो म्हणला मला भाऊ समज आजपासून, मी तुला भावाचं प्रेम देईन. एक जणीची आईच वारली, रडायला लागला, तोंड झाडायला लागला, कसं काय करू, आई वारली, आई वारली, माझं अजून लग्न व्हायचं, आई वारली, आई वारली. 2-4 बाया आल्या, ते म्हणे भाऊ काही रडू नको बाळा, आई बाप पुढे जन्माला जात असते का, मी होईन म्हणे, मला आई समज, तुला आईसारखं प्रेम करते. तुझ्या बाप वारला तर मला बाप समज, मी बापाचं प्रेम देईन तुला. भाऊ वारला, मित्र म्हणला मला भाऊ समज, भावाचं प्रेम, मलाच भाऊ समज, मी तुझा भाऊ आहे, मला समज भाऊ. आई वारली, एक बाई आली, म्हातारी, रडू नको रे, रडू नको रे, रडू नको रे, मला आई समज, मला आई समज. एखादी बहीण वारली, ती म्हणली मी येत जाईन तुला वावरायला, राखी बांधायला, मला बहीण समज. आता एकाची आई वारली, ती बाई म्हणती मला आई समज. बहीण वारली, ती बाई आली, मला बहीण समज. भाऊ वारला, मित्र आला, मला भाऊ समज. बाप वारला, मित्र आला बापाचा, तर मला बाप समज. आता एकाची बायकोच गेली, बायको वारली, तो तोंड झोडायला लागला, रडायला लागला. आता 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 मी काय करू, आता माझं कसं, आता मी काय करू. अरे झरत रडायला लागला. किती लोक जमा झाले, फक्त त्याला म्हणजे रडू नको. अरे रडू नको तर काय करू, काय करू. आता कसं करत, आता हे काही पर्याय आहे. आई वारली, एक बाई म्हणते मला आई समाज. बहीण वारली, एक बाई म्हणते मला बहीण समाज. भाऊ वारला, मित्र म्हणतो मला भाऊ समाज. आता बायको वारली, ती मिळली ना आता तिची बायको. आई काही पर्याय म्हणन कोणी, मग चप्पल घेत म्हणलं. पण आमचा देव एवढा दयाळू आहे, एवढा कृपाळू आहे. त्या अर्जुनाला बायकोची आठवण झाली. महाराज एवढा मोठा परमात्मा अर्जुनाची बायको झाला, बायको झाला, बायको झाला. मग तुकोबाराय सांगतात, याच्या पलीकडे त्या देवाने काय करावं, काय करावं. म्हणून साधव्या भक्तिकार नाही लाज धरीत, ऐशी अशी शरण जावी, शक्ती जीवेने वंचित. विठोबारी कुमार कोणी जावं तर माणसाने जावं, कोणाला जावं, देवाला जावं, का जावं, तो तुमचं आमचं काम करायला लाज बाळगत नाही. म्हणून साधवया भक्ती काज नाही लाज धरीत, ऐशी अशी आशाला शरण जा, ऐशी अशी शरण जावी, शक्ती जीवीने वंचित. आणि म्हणले महाराज असं एखादं उदाहरण आहे का. तुकोबाराय म्हणतात महाभारतात आहे, भीष्मपण केला खरा धनुर्धारा दक्षिणे. तुम्हाला मी सांगून दिला अगोदर असते, भीष्मपण केला खरा, भीष्माचा पण खरा केला. हातात देवाने शस्त्र धरले आणि अर्जुनाचं रक्षण केलं. तुम्हाला सांगून दिलं मी, भीष्मपण केला खरा धनुर्धारा दक्षिणे, ऐशी अशी शरण जावी, शक्ती जीवने वंचित. तुकाराम महाराजाला म्हणलं महाराज लोकांचं सांगता हे पुराणाच्या गोष्टी आहेत. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, अर्जुन आपल्या नाताच्या घरी पाणी भरलं, चोखोबाची बातमी पाळत पण केलं. तुम्हाला स्वतःला याचा काही अनुभव आहे का.
पुराणातल्या गोष्टी सांगत नाही तर मला स्वतः अनुभव याचा आला म्हणून मी तुम्हाला आवाज दिला. तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे साक्षी हाती तुम्या चित्ती धरियला ऐशी ऐशी शरण जावे शक्ती जीवन म्हणून. तुकोबाराय म्हणतात मला त्याचा अनुभव आला. काय अनुभव आला पुढच्या वर्षी सांगत. अनेक अनुभव आला असणार. मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्षा बहुतांची वैष्णवाचा माल खरा तुरतुरा वस्तुशी. तुकोबाराय म्हणतात अनुभव आला अंगा ते या जगात तशी. अरे मला अनुभव आला तुकोबाराय म्हणतात म्हणून मी तुम्हाला आवाज दिला. सीमित आदर्श बाकी तो अनेका ग्यारे होऊ नका रान भरे. अशा प्रकारे देवाला भक्ताचं काम करायला लाज वाटत नाही. फक्त आपल्याला त्याचं नाव घ्यायला लाज वाटली नाही पाहिजे. कारण नाथ महाराज म्हणतात आवडीने भावे हरिनाम घेशी तुझी चिंता त्याशी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणं कसे. आणि म्हणून तो सर्व असणार करार. कारण त्याचं वचन आहे जो मधुमे अनन्य शरण त्याचे निवारे मी जन्म मरण या लागे शरणागत शरण मीची एको. अशा प्रकारे यथामती यथावकाश काय बोलता येईल तो बोलण्याचा प्रयत्न केला. गाडळाचा काटा 10:30 4 मिनिटं पुढे गेला. कीर्तनाचा वेळ संपुष्टात आला. म्हणून भोसले परिवार हा अतिशय असणारा पारमार्थिक परिवार आहे. एवढ्या 34 वर्षापासून अव्यातपणे सप्ताह करणं म्हणजे काही तोंडाची गोष्ट नाही येत. मला गावगावचे सप्ते निवडणूक झाली की बंद पडते ग्रामपंचायतची. 34 वर्षापासून एवढा मोठा सप्ताह सगळा परिवार आणि सगळ्या तुम्हा आम्हाला गावकऱ्यांना आजूबाजूच्या सगळ्यांना घेऊन हा एवढा मोठा थाटामाटात हा परमार्थ बनतोय. विशेष आहे म्हणून सर्वांचे निबंधन कोटी कोटी धन्यवाद. आमचे पूजनीय वंदनीय महालकर महाराज असणारे प्रल्हादजी महाराज एवढे सुंदर असणारे हे पुरं घडवले. ही खूप मोठी महाराज तुमच्या कार्याला या मेटे महाराजाचं लोटांनी नाही. प्रल्हाद महाराज सामान्य गोष्ट नाही हो. अहो दगडा मातीचे मंदिर कोणी बांधतील. दगडा मातीचे मंदिर कोणी बांधतील पण या चालत्या बोलत्या मंदिराचा जीर्णोद्धार करणं ही काळाची गरज आहे बरं का. आणि प्रल्हाद महाराज करतात ही फार मोठं काम अशा प्रकारचं आहे. केसबट महाराज आहेत, दिवटे महाराज आहेत, बाजपुले महाराज आहेत, भोसले महाराज आहेत. नातू आहे ना नातू आहे चांगला आहे. कोणाला आपलं पोरग डॉक्टर करा वाटतं, इंजिनियर करा वाटतं, पुढारी करा वाटतं, व्यापारी करा वाटतं, वारकरी करा वाटत नाही. पण भोसले परिवाराने एक पोरग या वारकरी संप्रदायाला असणारं समर्पित केलं. मृदंगावर सुंदर कीर्तनात मृदंगा वाजवत आहेत हे विशेष आहे. आमचे असणारे आदिनाथ महाराज सर्वांच्या चरणी वंदन करतो. तुमचं दर्शन घेतो आणि या ठिकाणी थांबतो. विठ्ठल